आज 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या निमित्ताने आज आपण 2 लेख ऐकणार आहोत. पहिला लेख लिहिला आहे श्रीनिवास बेलसरे यांनी. त्याचं शीर्षक आहे प्लेटोच्या कल्पनेतला तत्वज्ञ राजा. हा लेख दैनिक पुण्यनगरी या वर्तमानपत्रात पूर्वी प्रसिद्ध होऊन गेलेला आहे. तर ऐकूया श्रीनिवास बेलसरे यांचा लेख प्लेटोच्या कल्पनेतला तत्वज्ञ राजा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक आश्चर्य होतं. खरं तर त्यावेळच्या अत्यंत अंधश्रद्ध भारतात जन्माला येऊनही ते इतके कडवे विज्ञाननिष्ठ संशोधक कसे झाले हेच मोठं कोडं आहे. त्यांच्या काळी समाजात अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा होता. तो केवळ सवर्णातच होता असं नाही, तर ज्या वंचित समाजात त्यांचा जन्म झाला त्या समाजावरही धर्ममार्तंडांनी जाणीवपूर्वक हे जाळं टाकून ठेवलं होतं. आपण बाबासाहेबांच्या विद्वत्तेबद्दल आणि अद्वितीय बुद्धीबद्दल नेहमी ऐकतो, परंतु त्यातील वेगळेपणही लक्षात घेतलं पाहिजे. ते केवळ पारंपरिक पद्धतीचे बुद्धिजीवी नव्हते. कुणीतरी काहीतरी शोधून ठेवलं आहे, सिद्ध केलं आहे, ते आपण केवळ वाचणं, लिहून काढणं, लक्षात ठेवणं असा त्यांचा अभ्यासूपणा नव्हता. त्यांचा स्वभाव मुळातच एका संशोधकाचा असल्याने कोणतीही गोष्ट कुणाचं तरी मत म्हणून त्यांनी स्वीकारली नाही किंवा माझं मत म्हणून हेच योग्य अशी स्वतःही मांडली नाही. स्वतंत्र संशोधन करून ती गोष्ट मनाला, विशेषतः बुद्धीला पटल्याशिवाय ते स्वीकारत नसत. कोणत्याही विषयावर स्वतःचं मत देतानाही मी सांगतो म्हणून ऐका अशी त्यांची भूमिका नसे. आपल्या प्रतिपादनाला त्यांच्याकडे तर्काचा, सबळ पुराव्यांचा आधार असे. एखाद्या कसलेल्या वकिलाप्रमाणे ते आपला मुद्दा तर्कशुद्धपणे मांडत असत. त्यांच्या वेळच्या महान मानल्या गेलेल्या कोणत्याही नेत्याला बाबासाहेबांचा मुद्दा तर्काच्या आधारावर खोडून काढता येत नसे. स्वातंत्र्य या संकल्पनेबद्दलही त्यांचं चिंतन इतरांपेक्षा अगदी वेगळं होतं. ज्या ब्रिटिशांमुळे 500च्या आसपास असलेली छोटी छोटी राज्य संस्थानं एका झेंड्याखाली आली, ज्यांच्यामुळे भारतीयांना प्रथमच आधुनिक शिक्षण उपलब्ध झालं, तंत्रज्ञानातील अनेक सुधारणांचा फायदा झाला, ज्यांच्यामुळे हजारो वर्षात प्रथमच कोट्यावधी दलितांना शिक्षण मिळण्याची निदान शक्यता तरी निर्माण झाली, त्या इंग्रजांना फक्त राज्यावरून हाकलून देऊन त्या खुर्च्या आपण वाटून घ्यायच्या अशी बाबासाहेबांची कल्पना मुळीच नव्हती. त्यांच्यासाठी स्वातंत्र्य हे अत्यंत महत्त्वाचं जीवनमूल्य होतं. अत्यंत प्रतिगामी आणि कुटील पद्धतीने धार्मिक रूढींच्या मार्फत लादलेल्या गुलामगिरीतून कोट्यवधी माणसांची मुक्ती ही बाबासाहेबांची स्वातंत्र्याची संकल्पना होती. इतर बहुतेक नेत्यांना प्रामुख्याने राजकीय स्वातंत्र्य हवं होतं. त्यांना आपल्याच देशातील प्रचंड लोकसंख्येच्या हजारो वर्षांपासूनच्या वेदनेशी, दुःखांशी काही देणं घेणं नव्हतं. एका रंगाच्या कातडीचा राजा जाणं आणि त्या जागी दुसरा राजा येणं एवढंच त्यांच्या महान वगैरे क्रांतीचा अर्थ होता. दुर्दैवाने आजही 67 वर्षांनंतर त्यात काही फरक पडलाय असं अलीकडच्या अनेक घटना पाहताना म्हणता येत नाही. म्हणून भारतीय स्वातंत्र्य लढ्यापेक्षा बाबासाहेबांचा स्वातंत्र्य लढा जास्त अवघड, जास्त व्यापक आणि मूलगामी होता असं नक्की म्हणता येतं. मात्र हा महामानव त्या आगळ्या लढ्यापेक्षाही मोठा होता हेही लगेच लक्षात येतं. खरं तर त्यांचं व्यक्तिमत्व कोणत्याच पारंपरिक परिमाणात बसणारं नव्हतं. वंचित समाजात जन्म घेऊनही केवळ ज्यांच्यावर अन्याय झाला आहे अशा काही जातींचा उद्धार, त्यांच्यावर लादलेल्या गुलामगिरीचा अंत
एवढाच बाबासाहेबांच्या स्वातंत्र्याचा अर्थ नव्हता, कारण ते कुणा एका घटकाचे नेते नव्हते, ते पूर्ण देशाचे नेते होते. दलितांच्या मुक्तीचं स्वप्न पाहताना हा महात्मा हिंदू धर्मातील सवर्ण स्त्रियांच्या गुलामीचा, शोषणाचा आणि त्यांना देण्यात येणाऱ्या विषमतेच्या वागणुकीचा मुळीच विसर पडू देत नाही. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं स्वातंत्र्य असं जाती, धर्म, देश, प्रदेश, भाषा या पलीकडचं होतं. बाबासाहेबांचा मानव मुक्तीचा संग्राम एक वैश्विक मानवी लढा होता. त्यांना अपेक्षित असलेली क्रांती म्हणजे एका राजाचं राज्य जाऊन दुसऱ्याचं येणं किंवा एका जातीचं वर्चस्व संपून दुसरीचं निर्माण होणं इतकं नव्हतं. हा विचार भारतीय स्वातंत्र्य लढ्यापेक्षा मोठा होता, तो या कारणांमुळे. त्यांचा लढा हा संपूर्ण मानवतेला कवेत घेणाऱ्या एका प्रेषिताचा लढा होता. बाबासाहेबांना एकाच वेळी सवर्णांच्या अत्याचाराविरुद्ध, अज्ञानामुळे, शिक्षणाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या तत्कालीन वंचित समाजातील हीनगंडाविरुद्ध, ब्रिटिश साम्राज्याच्या कुटील कारस्थानांविरुद्ध, ब्रिटिशांच्या जवळ जाऊन तेथील विषमता तशीच ठेवू इच्छिणाऱ्या सवर्ण नेत्यांच्या विखारी प्रचाराविरुद्ध लढा द्यायचा होता. खरं तर त्यांच्या लढ्याचं वर्णन एका जुन्या हिंदी गाण्याच्या ओळीतच होऊ शकतं. निर्बल से लड़ाई बलवान की, ये कहानी है दिए की और तूफान की. या लढाईतला दिवा बाबासाहेब होते आणि तुफान होतं अवतीभवतीचं सगळं विदारक वास्तव. बाबासाहेब रूपी ज्योतीची लढाई होती ती प्रचंड मोठ्या तुफानाशी. आर्थिक पाठबळ नाही, अनुभव नाही, कुणाचा पाठिंबा नाही, उलट सर्व बाजूंनी होत असलेला विरोध आणि चिरडून टाकण्याचा प्रयत्न, अशी स्थिती. तरीही हा एकटा समतेचा योद्धा सर्वांना पुरून उरला, हाच इतिहास आहे. स्वातंत्र्य मिळालं, समानतेची संकल्पना घटनेत आली, पण म्हणून त्यांनी सुरू केलेला संग्राम संपला असं मुळीच नाही. तो पुन्हा पुन्हा उफाळत राहतो. दुर्बलांचं दमन करून त्यांच्यावर हुकूमत गाजवण्याची, दुसऱ्याचा अधिकार अनितीने लुबाडण्याची पाशवी प्रेरणा अनेकदा माणसाला घेरून टाकतेच. त्या प्रत्येक वेळी न्यायाकरता उठलेल्या आवाजात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शब्दांचा ध्वनी घुमत राहणारच आहे. विषमतेचे, सामाजिक बहिष्काराचे, हिंदू धर्मातील अत्यंत क्रूर अशा अस्पृश्यतेचे दाहक अनुभव स्वतः घेतले असूनही बाबासाहेबांनी कोणताही आक्रस्ताळेपणा केला नाही. त्यांनी एखाद्या संशोधकाप्रमाणे या भयानक रूढीकडेही अभ्यास विषय म्हणून पाहिलं. कुणाही हिंदू धर्मगुरूने केला नसेल इतका हिंदू धर्माचा सखोल अभ्यास करून या सामाजिक विकृतीची कारणमीमांसा, निर्मिती प्रक्रिया आणि इतिहास त्यांनी शोधून काढला. त्यातील अन्यायाची बिनतोड कारणमीमांसा केली आणि मग एखाद्या वकिलाप्रमाणे त्याचा शास्त्रशुद्ध बिनतोड प्रतिवादही केला. हिंदू कोड बिल तयार करताना तर रात्रंदिवस अभ्यास करून करून बाबासाहेब आजारी पडले होते. तरीही या महात्म्याचा एवढा मोठा प्रयोग अयशस्वी करण्याचा प्रयत्न मोठमोठ्या नेत्यांनी केल्याची नोंद इतिहासात आहे. त्यांनी जर हे बिल तयार केलं नसतं तर सवर्ण हिंदू स्त्रियांची आज झालीये तेवढी प्रगती झाली असती का, हा विचार प्रतिगाम्यांनी कधीतरी प्रामाणिकपणे करून पाहिला पाहिजे. आज आपण अमेरिका हे फार प्रगत राष्ट्र आहे असं समजून चालतो, परंतु फार थोड्या लोकांना हे माहीत असतं की तिथे स्त्रियांना साधा मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी सुद्धा लढा द्यावा लागला होता. भारतीय स्त्रियांना मात्र बाबासाहेबांच्या कृपेने हा अधिकार देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पहिल्या दिवसापासून विनासायास मिळाला, हे आपल्याला विसरता येणार नाही.
भारतीय स्त्रियांच्या सगळ्या प्रगतीमागे बाबासाहेबांची मूर्ती उभी आहे, कुणाला पटो किंवा न पटो. देशातील प्रत्येक नागरिकाचे मानवी हक्क सांभाळले जावेत अशी सुंदर व्यवस्था बाबासाहेबांनी घटनेतच करून ठेवली आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रवेशामागेही बाबासाहेबांचं प्रखर चिंतन होतं. त्यांच्यासाठी ती एखादी भावनिक चळवळ नव्हती. त्यांचं म्हणणं होतं की या चळवळीने हिंदू धर्मात दलितांना असलेल्या किंवा खरं तर नाकारल्या गेलेल्या त्यांच्या स्थानाचं महत्त्व कळावं आणि त्यांचं हरवलेलं आत्मभान परत यावं. दर्शन नाकारणाऱ्या देवाच्या मंदिरात जबरदस्तीने प्रवेश मिळवणं हा बाबासाहेबांचा उद्देशच नव्हता. हे सगळं त्यांना नंतर सुचलं असंही नाही, तर ते चिंतन त्यांनी आधीच केल्याचं दिसतं. बाबासाहेबांनी भाऊसाहेब गायकवाडांना 3 मार्च 1934 रोजी लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ज्या देवांची पूजा करण्याचा अधिकार दलित समाजाला नाकारला गेला आहे, दलितांनी त्यांचीच पूजा करणारे व्हावं म्हणून मी हे मंदिर प्रवेशाचं आंदोलन सुरू केलेलं नाही. जर चातुर्वर्ण्याची उतरंड संपवायला आणि विषमता समूळ नष्ट करायला आवश्यक असलेले सर्व बदल हिंदू धर्म स्वतःत करणार असेल तरच याला काही अर्थ आहे. माझा या आंदोलनामागचा मूळ उद्देश दलित अस्मिता जागृत व्हावी एवढाच आहे. या आंदोलनानंतर वंचित घटकांनी सगळं लक्ष राजकारण आणि शिक्षणावर केंद्रित करावं असंच माझं मत आहे. बाबासाहेबांनी सर्व महत्त्वाच्या विषयांचा अभ्यास केला. त्यांचं शैक्षणिक संशोधन जरी अर्थशास्त्रात होतं तरी त्यांनी हू वेअर द शूद्राज या ग्रंथाच्या निमित्ताने, इतिहासाचा, हिंदू कोड बिलाच्या निमित्ताने, खरं तर त्याआधीच जगातल्या प्रमुख धर्माचा, मनुस्मृतीच्या निमित्ताने जगातील प्राचीन कायद्यांचा, घटनालेखनासाठी महत्त्वाच्या देशांच्या घटनांचा, समानतेच्या लढ्यासाठी समाजशास्त्राचा सखोल अभ्यास केला होता. त्यांच्या अभ्यासातून सुटला असा जवळजवळ कोणताच विषय नाही. मात्र भारतीय, विशेषतः तत्कालीन सवर्ण समाजाने त्यांचं मोठेपण मान्य केलं नाही. त्यांना श्रेय देताना मनाची कोती वृत्ती अनेकदा दाखवली. महाडच्या चवदार तळ्याचं आंदोलन हे जगाच्या इतिहासात किती महत्त्वाचं होतं. माणसाने साधं पिण्याचं पाणी जातीच्या आधारावर नाकारणं ही केवढी क्रूरता होती, तीही विषमतेला धार्मिक रूढीचा आधार देऊन. या पार्श्वभूमीवर गांधीजींचा मिठाचा सत्याग्रह केवळ आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्याचा लढा होता. तो कमी महत्त्वाचा होता असं मुळीच मला म्हणायचं नाही, परंतु तो लढा राजकीय होता हे तर निश्चित. त्याला चवदार तळ्याच्या आंदोलनासारखी मानव मुक्तीची, मानवाच्या वैश्विक समानतेची एक महत्त्वाचं नैतिक मूल्य प्रस्थापित करण्याची लखलखती किनार कुठे होती. परंतु मिठाच्या सत्याग्रहावर उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा ढळला पाया अशी गौरवगीतं लिहिली गेली. ती चूक होती असंही नाहीच, पण हे भाग्य बाबासाहेबांना मात्र सवर्ण समाजाकडून मिळालं नाही. कोत्या मनाच्या लोकांनी त्यांचं प्रत्येक क्रांतिकारक पाऊल एका समाजापुरतं आणि एका जातीपुरतं मर्यादित करून टाकलं. हा महामानव काय होता हे कळायला भारतालाच अजून किती दशकं लागतील कोण जाणे. जसा ज्यू लोकांना त्यांच्यातच जन्माला आलेला ईशपुत्र येशू ख्रिस्त पचवता आला नाही, उलट त्याला ज्यू लोकांनीच रोमन सम्राटाच्या सहकार्याने सुळावर दिलं, तसं महामानव बाबासाहेब ही भारतीय समाजाला पचवताच आले नाहीत, समजले नाहीत, पेलले नाहीत असं अगदी खेदाने म्हणावं लागतं. त्यांनी जाताना मागे ठेवलेल्या अत्यंत आधुनिक विचारांचा, सुधारणांचा वारसा आपल्याला अजून खऱ्या अर्थाने समजायचा आहे.
बाबासाहेब 1950 साली श्रीलंकेत झालेल्या बुद्ध धर्म परिषदेला गेले होते. तेथून आल्यावर त्यांचा धर्मांतराचा निर्णय जवळजवळ झालाच होता. त्यांनी अनुभवलेला कोणत्याही सुधारणेला असलेला हिंदू धर्म मार्तंडांचा विरोध, सवर्ण नेत्यांची टोकाची अन्याय विषमतावादी भूमिका यामुळे बाबासाहेबांनी अखेर हिंदू धर्म सोडला. त्यांनी 5 लाखांहून अधिक निष्ठावान अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी समानता हे जीवनमूल्य मांडणाऱ्या बुद्ध धर्माचा स्वीकार केला आणि आपल्या जीवनभरच्या स्वप्नाला दिशा दिली. त्यानंतर 2च महिन्यांनी बाबासाहेबांचं महानिर्वाण झालं. नीट लक्षात घेतलं तर धर्मांतर करतानाही बाबासाहेब भारतीयांवर फार मोठे उपकार करून गेले आहेत. त्यांना आपल्या धर्मात ओढण्यासाठी मध्य पूर्वेतील सर्व धर्मांचे नेते उत्सुक होते, कारण बाबासाहेबांचा केवढ्या मोठ्या मानवी समुदायावर विलक्षण प्रभाव आहे हे त्यांना कळलं होतं. ते ज्या धर्माचा स्वीकार करतील त्याची लोकसंख्या एका रात्रीत लाखोंनी वाढणार होती. परंतु बाबासाहेबांनी सर्व प्रलोभनं नाकारून शेवटी धर्मही निवडला, तो भारतीय मुळाचा. त्याचं कारणही तसंच होतं. बाबासाहेबांचा कोणताही निर्णय बुद्धीच्या आधारावर घेतला जाईल. त्यांचा सर्वच धर्मांचा गाढा अभ्यास झालेला होता. त्यामुळे पारंपरिक संघटित धर्मात कुठेतरी विषमता, विस्तारवाद, शोषण, गुलामगिरी, स्त्री पुरुष विषमता कशी हळूच चोरपावलांनी शिरते ते त्यांनी पाहिलं होतं. त्यांना माणसामाणसात कोणताही भेद न करणारा, माणसातील जन्मजात समानता गृहीत धरणारा, सर्वांना सन्मानाने वागवणारा, बुद्धी आणि विज्ञान निष्ठेला महत्त्व देणारा, विवेकाने जीवन जगायला शिकवणारा धर्म हवा होता. भगवान तथागताने चक्क ईश्वर हीच संकल्पना नाकारून बुद्ध धर्माच्या रूपाने माणसाच्या नैतिकतेवर, विवेकावर, बुद्धिप्रामाण्यावर आणि विशुद्ध जन्मजात समानतेवर आधारलेला विचार विकसित केला होता. बाबासाहेबांसारख्या प्रज्ञावान तत्त्वज्ञाला दुसरं काही भावणं कसं शक्य होतं? ते पारंपरिक राजकारणात मुळीच रमले नाहीत. महाराष्ट्राचे राज्यपाल डॉक्टर PC अलेक्झांडर एकदा श्रीयुत नानी पालखीवाला यांच्याबद्दल बोलताना म्हणाले होते, मिस्टर पालखीवाला वॉज द बेस्ट फायनान्स मिनिस्टर वी नेव्हर हॅड. बाबासाहेबसुद्धा त्यांच्या विद्वत्तेमुळे ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोच्या कल्पनेतला तसाच तत्त्वज्ञ राष्ट्रप्रमुख ठरले असते, परंतु करंट्या समाजाने त्यांना फार दिवस मंत्रीसुद्धा राहू दिलं नाही. हा इतिहास आहे. ज्या देशाने आणि संस्कृतीने साधं माणूसपणही ज्यांना नाकारलं, त्यांना त्याच भूमीतून बुद्ध धर्माचा लखलखता विचार काढून देऊन बाबासाहेबांनी आधुनिक नागरिक होण्याचा मान मिळवून दिला. भारताची भावनिक, सांस्कृतिक एकात्मकता, त्याच्या प्राचीन संस्कृतीचा वारसा बाबासाहेबांच्या या एका निर्णयाने समृद्ध झाला, अबाधित राहिला. हे त्यांचे देशावर केवढे तरी उपकार आहेत. श्रोतेहो, हा होता श्रीनिवास बेलसरे यांनी लिहिलेला प्लेटोच्या कल्पनेतला तत्त्वज्ञ राजा हा लेख, ज्याचं वाचन केलं होतं मी म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी. आपल्याला हा लेख माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळाला. आपल्याला हे लेखन आणि वाचन कसं वाटलं हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. कृपा करून आपले अभिप्राय आपण यूट्यूबवर व्हिडिओखाली कमेंट करून कळवू शकता, किंवा आमच्या दोघांचेही मोबाईल क्रमांक मी आपल्याला दिलेले आहेत. त्यावर लेखकाला आणि मला म्हणजे अभिवाचकाला आपण आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय कळवू शकता. जर आपल्याला हे अभिवाचन आणि माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरील अन्य अभिवाचनं आवडली असतील तर त्यांना लाईक करा, आपल्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत शेअर करा, माझं विकासवाणी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि
अशीच नवनवीन अभिवाचनं ऐकण्यासाठी बेल आयकन म्हणजेच घंटीच्या चिन्हावर टिचकीसुद्धा मारा. धन्यवाद.